छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी अर्थात जुन्नर तालुका शिवभूमी म्हणून संपूर्ण देशात ओळखली जाते। याच तालुक्यामध्ये श्री क्षेत्र ओतूर या ठिकाणी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आहे। सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज हे तुकाराम महाराजांचे गुरु असल्यामुळे गेले 100 वर्षापासून श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र देहू या ठिकाणी हा पालखी सोहळा जातो। या 20 वर्षापूर्वी श्री क्षेत्र ओतूर ते श्री क्षेत्र काशी असा चैतन्य महाराजांचा पायी पालखी सोहळा ग्रामस्थांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या आशीर्वादाने, दानशूर मंडळींच्या वैयक्तिक प्रेरणेने हा 2004 साली सुरू झाला आणि आज तागायत निर्विघ्नपणे तो पार पडलेला आहे। हा जो प्रवास आहे हा जवळजवळ 60 दिवसांचा प्रवास आणि त्या ठिकाणी राहून 70 दिवसांचा हा सोहळा होतो। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यातून हा जातो। सुमारे 2000 किलोमीटरचा हा प्रवास आपल्या देशामध्ये एकमेव पालखी सोहळा आहे की तो 2000 किलोमीटर चालतो। तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांनी श्री क्षेत्र ओतूर येथे तुकाराम महाराजांना अनुग्रह दिल्यानंतर चैतन्य महाराजांनी काशीची यात्रा केली आणि ती यात्रा करीत असताना काशीमध्ये काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी 1 तासभर कीर्तन केलं। श्री क्षेत्र काशीपुर केला कीर्तनी गजर, डोलविला शूळ पाणी प्रेमे एक प्रहर। चैतन्य विजय ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि त्या गोष्टीला अनुसरून चैतन्य महाराजांचे अनुयायी ओतूरकर ग्रामस्थ पंचक्रोशीतील लोकांनी या यात्रेला सुरुवात केली आणि आज 20 वर्ष ती यात्रा चालू आहे। अनेक गावांमध्ये पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत केलेले जातं, त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं भाविकांकडून। मध्य प्रदेशामध्ये सुद्धा स्वागत केलं जातं, उत्तर प्रदेशात स्वागत केलं जातं आणि महाराष्ट्राला पालखी सोहळे माहितीच आहेत। महाराष्ट्रामध्ये दररोज 2 टाईमची जेवणं त्या ग्रामस्थ मंडळीकडून होतात। गावातील दानशूर मंडळी, पंचक्रोशीतील दानशूर मंडळी या पालखी सोहळ्यासाठी अन्नदान करतात, वस्तुरूपेने मदत करतात। म्हणून हा पालखी सोहळा अतिशय उत्साहाने दरवर्षी जात असतो। याही वर्षी 7 जानेवारी 2024 या दिवशी प्रस्थान मिरवणूक आहे आणि 8 जानेवारी 2024 रोजी हा पालखी सोहळा ओतूरहून श्री क्षेत्र काशीकडे निघणार आहे। यंदा 6 मार्च 2024 ला श्री क्षेत्र काशीला पोहोचेल आणि 8 मार्चला महाशिवरात्री पर्वणी आहे, त्या ठिकाणी नंतर पाठीमागून रेल्वे गाडीने, प्रवासी बसने, जीप गाडीने अनेक लोक, जवळजवळ 1 ते 1,500 लोक पाठीमागून येतात। काशी क्षेत्रामध्ये 3 दिवस भरगच्च कार्यक्रम असतात। पवित्र अशा गंगामाईचं स्नान असतं, काशी विश्वनाथाचं दर्शन असतं आणि शिवरात्रीच्या दिवशी अनुपम्य असा त्या दिवशी पालखी सोहळा निघतो, मिरवणूक निघते आणि जवळजवळ 5-6 तास काशी विश्वनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून तो सोहळा स्वामीनारायण मंदिरामध्ये विसावला जातो। त्या ठिकाणी 2 टाईम सर्व वारकऱ्यांना, सर्व भक्तांना जेवणाची, फराळाची व्यवस्था केली जाते आणि महाशिवरात्रीची पारणं संपल्यानंतर त्या ठिकाणी यात्रेची सांगता होते। आजपर्यंत हजारो लोक पालखी सोहळा काशीला जायला लागल्यापासून हजारो लोकांनी उत्तर प्रदेशातील त्रिवेणी संगम असेल, अयोध्या असेल, काशी असेल, गया असेल, सर्व तीर्थक्षेत्राची यात्रा करतात आणि आपल्या जीवनामध्ये धन्य होतात। सबस्क्राइब करा, ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।